नमस्कार मंडळी, मी रचनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी एक वेगळ्या पद्धतीची भजी बनवून दाखवते। चला तर मग बघूया। आज मी शेवग्याच्या शेंगांची भजी बनवून दाखवते। खाऊन बघा, खूप चविष्ट असते। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याच्या शेंगा 2-3 मी कापून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी एक वाटीभर बेसनचं पीठ, मीठ, धना पावडर, हळद, तिखट, ओवा आणि कोथिंबीर घेतली थोडीशी। आता आपण या शेवग्याच्या शेंगा साफ करून घेतल्यात। एक 10 मिनिटं थोड्या मंद आचेवरती बॉईल करून घ्यायच्या, मीठ टाकून। 10 minutes later. बॉईल केल्यानंतर त्यांना आपण मध्ये अशा जरा फोडून त्याच्यामधल्या बिया काढायच्या। कवळ्या बिया असल्या तर ठेवायच्या आणि जून असल्या तर काढायच्या। तर मी या काढून घेतल्या। आता ह्याच्यामध्ये थोडी धना पावडर, ओवा, थोडीशी हळद, लाल मसाला आणि मीठ घालून मिक्स करून घेते। हे मिक्स करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये बेसनचं पीठ आणि जे आपण सर्व मसाले काढून घेतलेत चवीनुसार ते सर्व त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण जे शेंगा बॉईल केलेलं पाणी होतं ते थोडंसं त्याच्यात घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं। पीठ चांगलं त्याच्या गुठल्या निघून गेल्या, एकजीव झालं की मग त्याच्यामध्ये आपण वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये त्या शेंगा इतक्या टाकायच्या। तेल गरम करायला ठेवायचं आणि शेंगा त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायच्या। वरून खालून शेंगांना असं चांगलं आपल्या बेसनचा घोळ केलेला आहे ते लागलं पाहिजे। नंतर त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। खूप छान लागतात। करून बघा आणि खाऊन बघा। आवडलं लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा। आता या शेंगा काढून घ्यायच्या आणि गरम गरम खाल्ल्यास तर खूपच छान लागतात। बघा एकदा घेऊन। धन्यवाद।